नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश अभंग. मी कल्याणवरून बोलतोय. मी बिझनेसबद्दल तुमच्याशी आता 2-3 गोष्टी शेअर करणार आहे. तुमचे अनेक मित्र असतील ते बघा, तुमच्या भोवताली असतात आणि त्यांना बिझनेस करण्याची इच्छा असते आणि ती बिझनेस करण्याची इच्छा त्यांची अनेक महिन्यांपासून असते, अनेक वर्षांपासून असते आणि त्यांच्यामध्ये ते सतत काहीतरी अंदाज घेत असतात की आता चालू करू, नंतर चालू करू, आता चालू करू, नंतर चालू करू आणि अनेक अडचणी असतात त्याच्यामध्ये. त्यात ते फार ओव्हर थिंकिंग करतात. तर बिझनेस चालू करताना सर्वात आधी म्हणजे ते सुरू केला पाहिजे. आता ते ओव्हर थिंकिंग का करतात किंवा ते सुरू का करत नाहीत? कारण त्यांना ना जोखीम पत्करायची नसते, धोका पत्करायचा नसतो. साऱ्या गोष्टी जुळवून आणायच्या असतात, पण बहुतेक वेळा मी असं पाहिलं की साऱ्या गोष्टी जुळवून आणता येत नाहीत. काही गोष्टी लॅकिंग राहतात, काही गोष्टी मागे राहतात. पण आपण एक धोका पत्करायचा असतो, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असते. बिझनेस सुरू करायचा म्हणजे तुम्हाला थोडीफार कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागेल. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतल्याशिवाय तुमचा बिझनेस सुरू होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर म्हणणार की मला धोका नको आहे, काहीच नको आहे, तर असं बिझनेसमध्ये होत नाही. धोका पत्करावा लागतो, जोखीम स्वीकारावी लागते आणि बिझनेस सुरू करावा लागतो. तुम्ही जर नुसतं म्हटलात की आत्ता करेल, नंतर करेल, ह्या गोष्टी झाल्यावर करू, त्या गोष्टी झाल्यावर करू, गोष्टी कधीच होत नसतात मित्रांनो. तर सुरुवात करा. कोणत्याही गोष्टीला तुम्हाला एक विकसित लेवलला न्यायचं असेल तर सुरुवात करणं फार गरजेचं आहे. थँक्यू.